आपल्याला प्लेयरची नावं पाहिजेत. भाई तुम्ही लिहिताय ना मला ते हे दे ना प्लीज 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 एक कुठले असेल ना जरा. हॅलो, अंकित लायन्स आणि वीर 11 आपले प्रतिनिधी द्यायचे आहेत. चांगली बॉलिंग केली आहे. कुठले सामने पहिले खेळले जाणार ते बॉलर कोण आशा, भाई ए अनंत लाले गोलंदाजी हर्षद चोगले करत आहेत ओमकार आणि ओमकार फलंदाजी अलिश कुठे आहे कुणाकुणाची खेळतात ही तुमची आहे काय तुमची नाही सचिन जणस फलंदाजी करत आहेत. चांगला शॉट मारलेला आहे. बोलतो मी ते नाव पाहिजेत ना कुठलं कुठलं स्कोर कोण लिहितोय माझ्या मोबाईलवर स्कोर कोण लिहितोय. त्याचप्रमाणे नितीन करबेल इथं उपस्थित झाले, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. स्कोर वाला इथे ना बाजूला बसतो एक रे ना पुढे बसतो कागद उडाले वा सुपर 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 आणि 4 लागली तर ठेवून दे हो असू दे मॅच आता चालू आहे नुसतं 5 स्टार नंतर त्रिमूर्ती फायटर वीर 11 माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टाळसुरे मुंबई आयोजित टाळसुरे प्रीमियम लीग TPL 2026 वर्ष पर्व 4. आता जे संघ खेळवले जात आहेत अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11. अंकित 11 चे 10 रन झालेले आहेत. सर्वांनी संतोष थोरे यांनी स्टेजवर यायचे. संतोष थोरे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील आणि गावातल्याच मुलांनी खेळायचं आहे, सर्वांना माहिती आहे. 3 ओव्हरच्याच मॅच असणार आहेत. बॉलिंग साठी साहिल, अनिकेत लायन्स आणि वीर लायन्स 11 यांचा एक एक प्रतिनिधी इथं स्टेजवरती यायचा आहे. अनिकेत लायन्स आणि वीर 11 माईक जवळ यायचं आहे त्यांची नावं सांगण्यासाठी. जर कॉमेंट्री जर उत्तम प्रकारची हवी असेल तर इथं नावं देण्यासाठी इकडे संघ मालकांनी एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. वा सुपर सुपर बॉलिंग जबरदस्त. बाकीच्या प्रेक्षकांनी देखील साथ द्यायची आहे. अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11 सुपर बॉलिंग, खूप छान पैकी बॉलिंग करत आहेत. साहिल लाले वा सुपर. साहिल लाले यांची बॉलिंग नंबर 1.
बॅटिंग बॅटिंग जबरदस्त. 2 रनांची भागीदारी. क्रिकेट सामन्यांना सुरुवात झालेली आहे. पहिलाच सामना अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11. खूप छानपैकी बॅटिंग केले आणि 2 रनांची भागीदारी. त्यानंतरचा जो सामना खेळवला जाणार आहे तो साई स्टार विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. 15 रन झाले. अनिकेत लायन्सचे 15 रन झालेले आहेत. 2 ओव्हर 15. 2 ओव्हरमध्ये 15 रन झाले आहेत. शेवटची ओव्हर बाकी आहे. त्यानंतर जो सामना खेळवला जाणार आहे तो साई स्टार विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. संघाने आपल्या टॉस उडवला याला बोलवा. पुढील सामना होणार आहे ते त्रिमूर्ती विरुद्ध साई स्टार. साई स्टार. त्यांनी आपलं टॉर्च उडवण्यासाठी स्टेज समोर यायचं आहे आणि आपले संघ स्कोर झालेला तयार आहे ठेवायचे 15. आहेत. 2 ओव्हर 15 धावा झालेल्या आहेत. अनिकेत लाले बॉलिंगसाठी आलेला आहे तो अनिकेत लाले. पाहूया आपल्या संघासाठी काय करू इच्छितो तो. आणि बॅटिंग करत आहे तो सचिन. निलेश थोरे बॅटिंगसाठी सज्ज. सुंदरची बॉलिंग केलेली आहे ती. नाव काय निलेश यांनी. जितेंद्र जाधव इथे उपस्थित आहेत तर त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. जितेंद्र जाधव. आणि व्हाईट बॉल गेलेला आहे. वाईट बॉलचा पंचांचा निर्णय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या होऊन धावसंख्या होते ती 16. नितीन पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्टार्टअप घेतलेला आहे त्यांनी आणि सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि तो सीमादेशीकडे जात आहे. तो अडवून एवढी सुंदर फिल्डिंग केलेली आहे ती. खेळाडूचं नाव नाही माहिती. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत त्या वीर 11नी. स्टार्टर घेतलेला आहे. तेवढा सुंदर फटकार मारलेला आहे. आपल्या संघासाठी 1 धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते धाव सक्सेस झालेला आहे आणि धावसंख्येत वाढ होते ती 19. धावसंख्या झालेली आहे 19. निलेश ना रे नितेश अनिकेत. पाहूया आपल्या संघ. वाईट बॉल. पंचांचा निर्णय. वाईट बॉल. 1 अतिरिक्त धावसंख्या दिलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 20. आउट एक पण नाही ना. नो विकेट. तिसरी ओव्हर चालू आहे. अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11. वा सुंदर. अच्छा वाईट. शेवटची ओव्हर चालू आहे. माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टालसुरे मुंबईमध्ये आपले जितेंद्र जाधव आलेले आहेत. त्यांनी माईकचा ताबा घ्यायचा आहे. जितेंद्र जाधव. रजा घेतो आता. मी घेतो बाळा काय घे. रजा कसे घेणार आहे. जितेंद्र जाधव यांनी इथे यायचं आहे. माईकचा ताबा घ्यायचा आहे. कोण आलाय बॉलिंगसाठी. कोण आलाय तोच आहे की तीच ओव्हर आहे. अनिकेत पाहूया. सुंदर असा फटका मारलेला आणि तो सीमादेशकडे
6 रनांसाठी गेलेला आहे आणि पंचांनी निर्णय 6 धावा. हॅलो, माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ टाळसुरे मुंबई आयोजित टाळसुरे प्रीमियर लीग TPL 2026 पर्व 4 ग्रुप ए मधील पहिला सुरू असलेला सामना अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11 या दोन संघांमध्ये खेळला जातोय. अनिकेत लायन्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 28 धावा केलेल्या आहेत आणि तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्रिपाळ अच्युत माघारी परततोय. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहिलात. पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघासाठी यश मिळवून दिलंय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होतात ते अनिकेत लायन्स संघाचे फलंदाज. या स्पर्धेतील हा पहिलाच सामना अनिकेत लायन्स आणि वीर 11 या दोन संघांमध्ये खेळला जातोय. अनिकेत लायन्स संघाचे फलंदाज रुपेश तुरे मैदानात. रुपेश तुरे एक नावाजलेले असे फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आपल्या फलंदाजीचा आपल्या संघासाठी किती उपयोग करतायत. या चेंडूवरती किती धावा आपल्या संघासाठी मिळवून देतात रुपेश तुरे. गोलंदाज आहे अनिकेत. पाहूया अनिकेत आणि रुपेश आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेशच्या या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत रुपेश तुरे. खास टाळसुरे गावावरून या क्रीडा स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते रुपेश तुरे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि शेवटचा चेंडू त्यांना खेळायला मिळतोय. पाहूया. आणि या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय की एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव आणि तिसऱ्या धावेकरता धाव बाद होतात फलंदाज. दोन धावा किती आत्ताच्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या झालेली आहे ती अनिकेत लायन्स या संघाची 30 आणि 31 धावांचं आव्हान असणार आहे वीर 11 या संघाला. 18 चेंडू आणि 31 धावा असं आव्हान असणार आहे वीर 11 या संघाला. पाहूया कशा पद्धतीने हे आव्हान वीर 11 संघाचे फलंदाज या ठिकाणी पार करतायत. गतविजेता वीरच होता ना गेल्या वर्षी वीरच जिंकलेली ना. गेल्या वर्षी वीरच जिंकलेली ना. या ठिकाणी सर्व क्रीडा रसिक त्याचबरोबर टाळसुरे गावावरून खास ग्रामस्थ देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टाळसुरे मुंबई यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करतो. आणि आजच्या या स्पर्धेतील पहिलाच सामना अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11 या दोन संघांमध्ये खेळला जातोय. प्रथम फलंदाजी करताना अनिकेत लायन्स या संघाने 30 धावा केलेल्या आहेत आणि 31 धावांचं आव्हान वीर 11 या संघासमोर ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण असणार आहे. पाहूया कशा पद्धतीने हे समीकरण पार करतायत आणि हा सामना वीर 11 जिंकणार का हे काही वेळातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक स्पर्धांमध्ये हे खेळाडू आपलं कौशल्य दाखवून या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. पाहूया. निश्चितच ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला कृपया संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वीर 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपले फलंदाज या ठिकाणी आपण त्वरित मैदानामध्ये उतरवायचे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आजच्या या दिवसामध्ये आपल्याला अनेक सामने खेळायचे आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. संघ मालक त्याचबरोबर कर्णधार यांना विनंती आहे की आपले खेळाडू आपलं क्षेत्ररक्षण आपले फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये उतरवायचे आहेत.
माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टाळसुरे मुंबई यांच्या वतीनं आयोजित भव्य दिव्य अशा टाळसुरे प्रीमियर लीग अर्थात TPL 2026 आणि पर्व चौथ्या पर्वातील हा पहिलाच सामना ए ग्रुप मधला खेळला जातो. अनिकेत लायन्स विरुद्ध वीर 11. प्रथम फलंदाजी करताना अनिकेत लायन्स या संघाने 30 धावा केलेल्या आहेत आणि 31 धावांचं आव्हान वीर 11 या संघाला दिलेलं आहे. वीर 11 संघाच्या फलंदाजांना विनंती, आपले फलंदाज मैदानामध्ये उतरवायचे आहेत. अनिकेत लायन्स संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी पुढील होणारा सामना साई स्टार विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. यानंतर पुढील जो सामना आपण ग्रुप बी मधला खेळणार आहोत, KT किंग्स विरुद्ध जय भवानी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाजवळ नाणेफेकी करता उपस्थित राहायचं आहे. KT किंग्स विरुद्ध जय भवानी बी ग्रुप मधला हा होणारा सामना आहे. नाणेफेकी करता दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. KT किंग्स आणि जय भवानी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचा आहे. चालू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना खेळला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची. आपले खेळाडू देखील आपण तयार ठेवायचे आहेत. वीर 11 संघाच्या कर्णधारांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वीर 11 संघाचे फलंदाज हर्षद आणि साहिल हे दोन फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. 18 चेंडू मध्ये 31 धावांचं आव्हान असणार आहे. गोलंदाज सचिन सणस, गोलंदाज आहे सचिन. पाहूया फलंदाज आहे हर्षद. सचिनचा पहिला चेंडू हर्षदसाठी. पाहूया काय होतं पहिल्या चेंडूवर आणि हा मात्र पंच निर्धाव चेंडू घोषित करतात. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतो सचिनच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी टाकलेला आहे. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल सचिन कडून. अनिकेत लायन्स संघाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता आणि दुसरा चेंडू देखील सेम टप्प्यावरती अचूक टप्पा टाकण्यात यशस्वी होतोय. फलंदाजाला चेंडू काही कळत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती अनिकेत लायन्स या संघाच्या गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे सचिन. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देतोय सचिन. पाहूया सचिनचा पुढील चेंडू. सामना करेल हर्षद. KT किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय भवानी संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. चालू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित हा सामना खेळला जाणार. दोन्ही कर्णाने आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. पुन्हा जाऊया मैदानाकडे. सचिनचा सलग तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव गेलेला आहे. चौथा चेंडू सचिनचा. पाहूया हर्षदसाठी आणि या चेंडूवर मात्र आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय हर्षदच्या माध्यमातून, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागते ते हर्षदला. धाव संख्या झालेली आहे 1. पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या मात्र 1 वर थांबलेली या ठिकाणी आपण पाहतोय. आव्हान 31 धावांचं आव्हान आहे. आक्रमक फटके खेळावे लागणार आहेत दोन्ही फलंदाजांना आपल्या संघासाठी. आणि या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळवण्यात यशस्वी होतात फलंदाज. आणि या चेंडूवर फक्त 1च धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी सचिन
प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकून फलंदाजाला कोणती संधी देत नाहीये या ठिकाणी. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र 2 वर स्थिरावलेली दिसते आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती वीर 11 संघाची बिनबाद 2. अतिशय सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. केवळ 2 धावा आपल्या या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी वीर 11 या संघाला 12 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. पाहूया कशा पद्धतीने हे आव्हान वीर 11 संघाचे फलंदाज पार करतायत. गोलंदाज आहे तो रवींद्र. गोलंदाज आहे रवींद्र उर्फ सर्वांचा लाडका मोठू. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पाहूया 12 चेंडू आणि तब्बल 29 धावांचं ध्येय असणार आहे वीर 11 या संघासमोर. पहिला चेंडू रवींद्रचा आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करून देतोय तो रवींद्र उर्फ मोटू. अनेक मैदानं गाजवलेला असा हा गोलंदाज. सामना कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला या ठिकाणी या स्पर्धेसाठी लागू आहे. याची खेळाडूने नोंद घ्यायची आहे. आणि या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते वीर 11 संघाचे फलंदाज. या ठिकाणी या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 4. दुसरं षटक सुरू आहे. 31 धावांचा आव्हान आहे. आणि गोलंदाज अनुभवी गोलंदाज रवींद्र उर्फ मोटू. रवींद्रचा पुढील चेंडू. पाहूया या चेंडूवर काय केलं जातं. आणि या चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय निर्धाव चेंडू, परंतु 22च्या रूपाने 1 धाव निश्चित मिळते ती वीर 11 या संघाच्या फलंदाजाला. सुंदर अशी गोलंदाजी. अनेक वर्ष ज्यानं मैदानं गाजवलेत आपल्या गोलंदाजीने फलंदाजी असा रवींद्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंसं काही यश मिळत नाही. परंतु 1 धाव मात्र निश्चित मिळते ती रवींद्रला. हर्षदला धावसंख्या पोहोचलेली ती 6. पाहूया दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी रवींद्रचा पुढील चेंडू फलंदाजासाठी. आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती रवींद्रच्या माध्यमातून. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करून देतोय तो रवींद्र. या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. पाहूया या चेंडूवरती थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच पंचांचा इशारा काय तो पाहावं, परंतु फलंदाज धाव बाद देत आहेत पंच. केवळ 1च धाव मिळणार आहे ती. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर 11 या संघाची धाव संख्या झालेली 1 बाद 7. अजून देखील 6 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष असणार आहे ते वीर 11 या संघासमोर. 6 चेंडू 24 धावा. 4 मोठे फटके खेळावे लागतील. पाहूया काय करतात. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे कृपया. अनिकेत. फलंदाज आहे अनिकेत. गोलंदाजाचं नाव या ठिकाणी ऋषा लाले. गोलंदाज आहे ती ऋषा. या पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एक महिला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रोत्साहन द्यायचं आहे. आपल्या गावातीलच कन्या आहे आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन निश्चितच तिच्याकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
बऱ्याच वर्षानंतर अशा पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुरुषांच्या स्पर्धेमध्ये एक महिला गोलंदाजी करते. पहिला चेंडू ऋषाचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. केवळ पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते. पंचांचा इशारा तो नो चेंडू, नो प्लस 2, एकूण 3 धावा मिळणार आहेत त्या वीर 11 या संघाला. रुचाचा पुढील चेंडू पाहूया काय करते रुचा. कमबॅक करते का, कारण पहिला चेंडू तिच्याकडून नो गेलेला आहे. आणि हा चेंडूवरती पाहूया रुचाला विकेट मिळते का, आणि थोडं गचा असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. निश्चितच यश मिळवता मिळता थोडक्यासाठी गेलेला आहे. गचा असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षकाकडून अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक रुचाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला झेल काही टिपता आलेला नाही. रुचाचा पुढचा चेंडू, आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रेक्षकांची दाद मिळते. टाळ्यांच्या गजात रुचाला निश्चितच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात यशस्वी होते ती रुचा आपल्या संघासाठी. निश्चितच मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. वय कमी आहे परंतु गोलंदाजीचा अनुभव मात्र तिच्याकडे जास्त दिसतोय. रुचाचा पुढील चेंडू पाहूया या चेंडूवरती काय होतंय. आणि हा चेंडू देखील सुंदर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पंच निर्धाव चेंडू घोषित करताय. अतिशय सुंदर धाव संख्या झालेली आहे ती 11. 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 11 वरती पोहोचलेले आहे. जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे अजून देखील. 3 चेंडू मध्ये 20 धावांचं आव्हान असणार आहे वीर 11 संघासमोर. रुचाचा पुढील चेंडू, आणि हा चेंडू काय पंच वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडते ती वीर 11 या संघाला. धाव संख्या होते ती 12. रुचाच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करते, अनुभव थोडासा कमी आहे. यानंतर पुढील होणारा जो सामना आहे तो केटी किंग्स विरुद्ध जय भवानी या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी तयार राहायचा आहे. जो आपला निर्णय आपण घेतलेला आहे केटी 11 क्षेत्ररक्षणाचा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आणि जय भवानी या संघाने आपले फलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. खास टाळसुरे गावावरून आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रमेशजी लाड यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करतो की आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. आपलं माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टाळसुरे मुंबई याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. खास या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले रमेशजी लाड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, आणि हा चेंडू पंच निर्धाव चेंडू घोषित करताय. सुंदर अशी गोलंदाजी रुचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. आता आव्हान मात्र अशक्य झालेलं आहे वीर 11 या संघाला. रुचाचा शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जातंय. आणि हा चेंडू पाहूया काय होतंय. पंचांच्या इशारा येतोय 4 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 17. अशा पद्धतीने हा सामना अनिकेत लायन्स हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.